योद्धा न्यूज मराठी. राजगुरुनगर आमदार निवासस्थानी कृष्णाई भजनी मंडळाचा गजर. कमला एकादशी निमित्त भव्य भजन सोहळा. पुरुषोत्तम अधिक मास व कमला एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांच्या जय हरी जय आमदार निवास येथे एका भक्तिमय आणि उत्साही वातावरणात कृष्णाई महिला संगीत भजनी मंडळाच्या संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. खेड तालुक्यात आपल्या गायनानं संगीत नावलौकिक मिळवलेल्या आणि राज्यस्तरीय पत्रकार संघ पुरस्कारानं गौरवल्या गेलेल्या या मंडळानं आपल्या सुरेल सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली. आमदार निवासस्थानी भक्तीचा जागर. आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे आणि त्यांच्या सौभाग्यवती वैशालीताई बाबाजी शेठ काळे परिवाराच्या विशेष सहकार्यातून या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. एक स्वर, एक ताल आणि शास्त्रोक्त लयबद्ध पद्धतीनं सादर झालेल्या या भजनानं संपूर्ण आमदार निवास परिसर विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेला. या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी अत्यंत उत्साहानं व मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. राजगुरुनगर आमदार निवासस्थानी कृष्णाई भजनी मंडळाचा गजर. कमला एकादशी निमित्त भव्य भजन सोहळा. पुरुषोत्तम अधिक मास व कमला एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांच्या जय हरी जय आमदार निवास येथे एका भक्तिमय आणि उत्साही वातावरणात कृष्णाई महिला संगीत भजनी मंडळाच्या संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. खेड तालुक्यात आपल्या गायनानं संगीत नावलौकिक मिळवलेल्या आणि राज्यस्तरीय पत्रकार संघ पुरस्कारानं गौरवल्या गेलेल्या या मंडळानं आपल्या सुरेल सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली. आमदार निवासस्थानी भक्तीचा जागर. आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे आणि त्यांच्या सौभाग्यवती वैशालीताई बाबाजी शेठ काळे परिवाराच्या विशेष सहकार्यातून या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. एक स्वर, एक ताल आणि शास्त्रोक्त लयबद्ध पद्धतीनं सादर झालेल्या या भजनानं संपूर्ण आमदार निवास परिसर विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेला. या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी अत्यंत उत्साहानं व मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. संत गोरोबा काका मंदिरात सेवा व सत्कार. आमदार निवास येथील कार्यक्रमानंतर कृष्णाई संगीत महिला भजनी मंडळानं स्थानिक संत गोरोबा काका मंदिरामध्ये जाऊन आपली भक्ती सेवा रुजू केली. अधिक महिना आणि एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल मंदिरात सांस्कृतिक व धार्मिक माध्यमातून या भजनी मंडळानं नेहमीच उत्कृष्ट कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेची दखल घेत संत गोरोबा काका मंदिराचे अध्यक्ष उद्धव शेठ कुंभार आणि उपस्थित सर्व समाज बांधवांच्या हस्ते भजनी मंडळाचा विशेष सत्कार करून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतला आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी. शिवराम हरिराजगुरू पदस्पर्शाने पावन झालेल्या या भीमा नदी किनारी संत गोरोबा काका मंदिर या ठिकाणी इथे दरवर्षी हरिपाठ त्यानंतर काकड आरती संपन्न होत असते. आज या पुरुषोत्तम अधिक मास विष्णूची आराधना करण्यासाठी या ठिकाणी एकादशीचे निमित्त आहे. या निमित्ताने कृष्णाई भजनी मंडळाचा कार्यक्रम या उद्धव शेठ कुंभार यांनी मला सांगितलं होतं की साहेब मी कुठल्या परिस्थितीत या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम आयोजित करायचा आहे. मला त्यांनी आयोजन करायला सांगितलं म्हणून मी तुम्हाला शब्द दिला होता कृष्णाई महिला भजनी मंडळासाठी. त्यामध्ये प्रामुख्याने सुवर्णताई असतील, त्यानंतर स्मिताताई असतील, त्यानंतर या कोमलताई असतील. त्यामध्ये बरेच आपल्या या भजनी मंडळाचे सहकारी आहेत. त्यांना मी शब्द दिला, त्यांनी माझा शब्द पाळला आणि त्यांना या गोरोबामध्ये भजन करण्याची संधी दिली. खरं त्यांचं श्रेय म्हणजे उद्धव शेठ कुंभार त्यांचा वाढदिवस आहे लग्नाचा. हे निमित्त साधूनच त्यांनी सांगितलं की आमचा लग्नाचा वाढदिवस आहे, मला आपण असं करू बदलाचा पण कार्यक्रम ठेवू. आणि योगाने एक बदलाची महिला मंडळाने साथ दिली. कृष्णाई महिला मंडळाचे आज नावलौकिक झालेलं आहे. आज या ठिकाणी उद्धव शेठ साहेब यांना सांगतो की
या भरती मंडळाला मी पत्रकार संघ प्रिंट डिजिटल मीडियाच्या वतीने आदर्श महिला मंडळ संगीत भरती मंडळ एक पुरस्कार दिलेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राने याच पद्धतीने नाही की दुसऱ्या कुठल्याही महिला भरतीप्रमाणे हिरकणी महिला भरती मंडळ त्यांना सुद्धा मी आदर्श भरती मंडळाचा पुरस्कार दिला. म्हणजे या ठिकाणी काय सांगायचं की युवा नेतृत्व युवा महिला भरतीमध्ये सहभागी झाले तर खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळते, उत्तेजन मिळते आणि भक्तीचा मार्ग हा मोकळा होतो. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.